हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. याचं नाव आहे कोकण नगरी. तर कोकण नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आता ना विहीर बघायला जात आहोत. सो मी तुम्हाला दाखवते की कोकणामध्ये कशा प्रकारच्या विहिरी असतात, त्याचा कशाप्रकारे फायदा घेतला जातो. तर ओव्हरऑल मी सगळं दाखवणार आहे आणि तुम्हीसुद्धा बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आपण तर डायरेक्ट जातो आहे. तर हे बघा, आता आपण जातो आहे आणि हे बघा अशा पायटण्या आहेत. आणि इथे अजूनसुद्धा म्हणजे ह्या ज्या विहिरी आहेत इथे अजूनसुद्धा कपडे धुवायचे असतील तर कपडे धुवायला पण येतात. प्लस बाग आहे, बागेसाठी पण पाणी हे केलं जातं. तर हे बघा विहिरी. सो हा बघा. सो आता ही झाकून ठेवली आहे कारण की कसं असतं, आता तुम्ही बघू शकता याच्यावरती पातेरं पडलं आहे कारण की वरती बघू शकता अशी एकदम दाट झाडी आहे आणि याचा जो कचरा पडतो तो पाण्यात पडतो. आणि हे पाणी जे आहे ना ते पिण्यासाठी सुद्धा वापरलं जातं. त्याच्यामुळे पाण्यात कचरा जाऊ नये यासाठी ना असे बांधून ठेवलेले आहे, म्हणजे पूर्ण झाकून ठेवलेले आहे विहीर. तरी पण मी तुम्हाला एकदा दाखवते. तर हे बघा, मी ना थोडे एका साईडने ओपन केले आणि हे बघा ही विहीर आहे पूर्ण. आणि ह्याचा वापर आपलं कपडे धुण्यासाठी पण केला जातो. पंप वगैरे आहे आतमध्ये आणि ही जास्ती खोल नाही आहे, एकदम बऱ्यापैकी आहे, अति पण खोल नाही आहे. कारण की कसं असतं काही काही ठिकाणी लगेच पाणी लागतं विहिरीला वगैरे. सो तुम्ही बघू शकता बघा. सो अशा विहिरी आहेत आणि बांधकाम पण इथं केलेलं आहे थोडंफार. हे बघा. सो मस्त अशी विहीर आहे आणि अजूनसुद्धा ह्या विहिरीकडे म्हणजे कपडे धुवायला वगैरे आणतात. पिण्यासाठी ही विहीर वापरली जाते पाणी. आणि एकदम मस्त लागतं हे पाणी, कारण की तुम्हाला माहिती असेल गोडं पाणी आहे. त्याच्यामुळे विहिरीचं पाणी एकदम गार असतं आणि ह्या दिवसांमध्ये तर खूप सारे पाणी वापरलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पाणी आहे ते काढण्याने काढलं जातं. तर काढणं म्हणजे तुम्हाला माहिती असेल काही ठिकाणी वेगळा शब्दसुद्धा वापरला जातो. पण काढणं तुम्हाला माहिती असेल, कधी कळशी बांधतात, तर कधी तुम्हाला माहिती तेलाचे कॅन वगैरे असतात ना रिकामी, ते सुद्धा वापरतात. त्यानेसुद्धा पाणी काढतात. तर आमच्याकडे त्याला काढणा बोलतात. तर अशा पद्धतीने ही बघा पूर्ण विहीर आहे. कसं असतं, जेव्हा खोदली जाते त्याच्यानंतर वरती हे पूर्ण बांधकाम केलं जाते बघा. हे पूर्ण बांधकाम वरती केलेलं आहे. त्याच्यानंतर ही एवढी मोठी विहीर आहे बघा. मस्त पाणी आहे. सो अजून एक मी तुम्हाला विहीर दाखवते. तर अशा ह्या कोकणातल्या विहिरी आहेत. तर ही बरोबर दुसरी विहीर आहे. पण ह्या विहिरीचं काय पाणी जास्ती वापरलं जात नाही. पण तुम्ही बघू शकता एकदम असं निळं निळं पाणी आहे. एकदम स्वच्छ असं पाणी दिसते. तुम्हाला आतमध्ये मासेसुद्धा बघायला मिळतील. सो अशा पद्धतीने ह्या विहिरी आहेत. हे बघा. आणि प्लस इकडे बाग आहे. सो बागेलासुद्धा ह्याचं पाणी लावलं जातं. फक्त प्यायला वापरत नाही. ती जी विहीर मी मगाशी दाखवली ना ती प्यायला वापरली जाते. सो आपल्यासुद्धा विहिरी आहेत. सो आपण त्या पण बघायला जाणार आहोत. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर म्हटलं चला तुम्हाला कोकणातल्या विहिरी दाखवूया कशा पद्धतीने असतं. त्याचं बांधकाम बघा. बांधकाम हे जे जांबा दगड असतो त्याच्यापासून केलं जातं बांधकाम. हे सगळं जांबा दगडने केलं आहे. आणि ह्या खूप जुनाट आहेत. मगाशी पण जी विहीर दाखवली ना त्या खूप जुन्यात आणि खूप म्हणजे खूप जुन्यात. त्याचा वापर अजूनसुद्धा पण केला जातो. आणि त्या ज्या विहिरी आहेत त्या अजूनही त्यांना पाणी येतं. ही बघा, ही पण विहीर खूप जुनी आहे. तर हिला पण पाणी बघा किती आहे मस्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ह्याच्यात आपल्याला उतरण्यासाठी पण पायटण येते बघा. हे बघा, ह्याच्यावर असं उतरलं जातात. हे बघा. आणि तुम्हाला माहिती असेल घाटावर तुम्ही ज्या विहिरी बघता त्या खूप मोठ्या असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या खूप खोलसुद्धा असतात. कारण की पाण्याची जी लेवल असते ना ती खूप खाली असते. त्याच्यामुळे थोडक्यात काय म्हणू शकता, पाण्याची जी पातळी असते ती खूप खाली असते. त्याच्यामुळे त्या विहिरी खूप खोल असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्यांना उतरायला पायऱ्यासुद्धा असतात. सो हे बघू शकता, हे पण दगड असे लावलेले आहेत. आणि ही टेक्निक बघा किती मस्त आहे. सो असे दगड लावलेले आहेत आणि हे असे एक एक पाय देऊन तुम्ही विहिरीत उतरू शकता. सो बघा. सो ह्याच्यामध्ये मासेसुद्धा आहेत, बेडूकसुद्धा आहेत, सगळे आहेत. विहिरीमध्ये मासे बेडूक हे असतातच बघा. मस्त. आणि पाणी किती स्वच्छ आहे बघा. एकदम एकदम क्लीन आहे. आणि मेन हेतू म्हणजे हाच असतो, ज्या विहिरी असतात ना त्यामागे बांधण्यामागे किंवा विहीर खोदण्यामागे एकच हेतू असतो, तो म्हणजे की जे पाणी आहे ते आपल्या बागेसाठी पण म्हणजे
जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पिण्याचं पाणी असेल ते पण जातो. कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी अशा विहिरी आहेत ज्यातून पिण्याचं पाणी म्हणजे जे विहिरी असतात त्यातलं जे पाणी असेल जास्तीत जास्त पिण्यासाठी वापरलं जातं. आता जी मगाशी विहीर दाखवली तिथे कपडेसुद्धा धुतले जातात. आता ऐन वेळेला कोकणात कसं असतं पाणी वगैरे येत नाही, मग लोकं विहिरीकडे येतात, मग विहिरीकडे हे कपडे धुतले जातात. तर अशा पद्धतीने ह्या बघा कोकणातल्या विहिरी आहेत आणि ही टेक्निक बघा किती मस्त आहे. सो असं तुम्ही उतरू पण शकता. आणि कसं असतं आता हे का ठेवलं आहे तर कधी असं विहिरी ज्या असतात ना त्या आता बघा ही पूर्ण उघड्यावरती विहीर आहे. बघा पूर्ण उघड्यावरती आहे. परत वरती सगळी झाडी आहे. तर ही जी झाडी आहे त्याच्यातून जे पडणारा जो पाळा-पाचोळा आहे तो ह्याच्यात पडतो. मग तो साफ करण्यासाठी, उतरण्यासाठी ही टेक्निक आहे बघा, पूर्ण उतरण्यासाठी. सो पावसाळ्यामध्ये कसं असतं, पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेली असते विहीर, त्याच्यामुळे काही उतरायचा काही प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा उन्हाळ्यामध्ये उपसली जाते ना विहीर, तर हे बघा असे पायटण्या असतात, ह्या पायटण्याने खाली उतरतात आणि मग विहीर साफ केली जाते. तर अशी पद्धत आहे आणि ही मस्त अशी विहीर बघा. वेगवेगळ्या पद्धतीच्या विहिरी आहेत. तुम्ही घाटावर गेलात तर घाटावर वेगळ्या विहिरी आहेत. तर तुम्ही मालवण साईडला वगैरे गेलात ना, तर तिथे बघा विहिरी खूप छोट्या असतात, घराजवळच असतात, पण त्यांना पाणी पण लवकर लागतं. का? त्यामागचं कारण आहे कारण की तिथे पाण्याचा खूप मोठा साठा आहे. पाण्याची जी पातळी आहे ती खूप वर असते, त्याच्यामुळे पाणी पटकन लागतं. सो बघा मस्त अशी विहीर आहे आणि उतरायला पण बघा किती मस्त असं दगड आहेत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्यासुद्धा विहिरी आहे. तुम्ही याआधी पण आपल्या बघितल्या असाल विहिरी. त्याच्यामुळे तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या झाडांसाठी केलेला आहे पाणी आणि काजूची बाग आहे प्लस आपली सुपारीची बाग आहे. तर त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त हा उपयोग केलेला आहे. सो कोकणामध्ये ह्या 2 गोष्टीसाठी जास्ती ह्या विहिरी असतात त्या खोदल्या जातात आणि खूप जुनाट विहिरी आहेत. मगाचपासून मी तुम्हाला सांगते ह्या ज्या विहिरी तुम्हाला दिसत आहे हे बांधकाम बघा. पावसातून सगळं जे आतलं जे सिमेंट वगैरे आहे ते सगळं गेलं आहे. तरीसुद्धा अजून विहिरीला चांगलं पाणी आहे. विहीर एकदम मस्त आहे. अशी कोरडी वगैरे तुम्हाला बघायला मिळणार नाही. काही विहिरींना पाणीसुद्धा लागत नाही. पण हा पाणथळी भाग आहे त्याच्यामुळे ह्यांना मस्त पाणी लागलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या विहिरी आहेत बघा. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक सांगण्याचं कारण म्हणजे हा मोठा साठा आहे कोकणामध्ये. जास्तीत जास्त पाण्याचा साठा तुम्ही जर बघितलात तर विहिरी हा सगळ्यात म्हणजे विहीर जी आहे ती सगळ्यात पहिली फर्स्ट येते आणि त्याचा जास्तीत जास्त वापर कोकणामध्ये केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे आता बोरिंग वगैरे पण पाडल्या जातात. पण बोरिंगला पाणी लागेलच असं नाही, आपण सांगू नाही शकत. त्याच पद्धतीने ह्या ज्या जुनाट विहिरी आहेत त्यांचा वापर असा केला जातो आणि अजूनसुद्धा यांचा वापर पिण्यासाठी केला जातो. प्लस आपल्या ज्या बागा असतील बागांसाठी सुद्धा केला जातो आहे बघा. पंप लावून हे पाणी ओढलं जातं. हा ते तुम्हाला दिसेल हा पंप आहे. पंप इकडे आहे, पण हा जो पाईप आहे तो खाली आहे आणि ह्याच्यातलं पाणी ह्या असं बागेसाठी वगैरे लावलं जातं. तर अशा पद्धतीने विहिरीचा वापर केला जातो. सो नक्की कमेंट करा जर तुमच्याकडे सुद्धा विहीर असेल, कशा प्रकारच्या विहीर असतील. कारण की विहिरींमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. जसं त्या प्रत्येक भागांमध्ये कोकणामध्ये एक वेगळा प्रकार आहे, मालवणला एक वेगळा प्रकार आहे, परत घाटावरती एक वेगळा प्रकार आहे. आता तुम्ही विहिरीची साईज पण बघू शकता, एक मीडियम साईजची आहे बघा, एक बऱ्यापैकी आहे. सो ह्याच्यापेक्षा पण खूप मोठ्या मोठ्या विहिरी असतात आणि अशा पायट्यानेसुद्धा असतात त्या बघा. सो आत्ता इथे थांबते. सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत आणि जर नक्की आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आजचा तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता इथे थांबते. असंच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.